आजच्या दिवसामधील चौथा सामना विरुद्ध दापोडे विरुद्ध गावदेवी भिनार या दोन संघादरम्यान रंगला जात आहे। तर दोन्ही सलामीर मैदानात सज्ज झालेले आहेत। स्ट्रायकर बॅट्समन इन चरण and non striker batsman in दिनेश तो ओपनर ऑन द ग्राउंड। पंचांचा ऑफिशियल इशारा येतो, अतिरिक्त सूचना येते सामना सुरू होण्याची। जयेश वखारे फ्रंट लाईन बॉलर गावदेवी भिनार, स्ट्रायकर गोलंदाजी जयेश वखारे, सामना करेल फलंदाज चरण। पहिला चेंडू आपण पाहतोय, सरळ चेंडूला भिरकावून दिलं जातं शिमाच्या बारी षटकारासाठी। पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार। एकाच ऍक्शन मध्ये फटका खेळला गेला होता। चेंडू जेव्हा बॅटला लागला नंदू पाटील त्यावर मोहर उमटली होती षटकाराची। अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, उत्कृष्ट फॉलो थ्रो या षटकाराने स्वतःच नाही संघाचं खातं उघडतात डॅशिंग अंदाजामध्ये चरण। पुन्हा एकदा आडव्या वाटणे गेलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू होतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या वर चौकारासाठी। दोन चेंडूला तब्बल 10 धावा कुठल्या जातात। खरपूस समाचार घेतलेला आहे स्ट्रायकर गोलंदाज जयेश वखारेचा चरण याने। वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतो, एका चौकाराने एक षटकारे सायने। संघाची धावसंख्या आहे बिनबाद 10। खेळलो मात्र कार्पेज सारे करारा ऑफ ड्रायचा फटका अगदी गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सुमारे 12 चौकारासाठी। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी चरण याच्या मार्फत तब्बल 3 चेंडूंवर 14 धावा झळकवलेल्या आहेत। पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहतोय। जयेश याचा खरपूस समाचार घेतलेला गेला आहे 3 चेंडूंवर आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे सुरुवात करून दिलेली आहे चरण या फलंदाजाने। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, पहिले षटक मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून स्वीपर करू मध्ये कुठलीच संधी नाही। चेंडू जातो सुमारे 12 चौकार। चौथा फलंदाज बनतोय चौकारांची हॅट्रिक पेश करणारा चरण विरुद्ध दापोडे संघाचा। यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडू पासून वेगळे होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत। सरळ चेंडू निघून गेला होता एक्स्ट्राच्या मध्ये, तिथं चेंडूची समाप्ती होते। यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज। मात्र इनफ टोटल पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी विरुद्ध दापोडे या संघाकडून। यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय मात्र कुमार बनतो प्रेक्षक, कारण चेंडू जातो सुमारे षटकार। षटका समाप्तीनंतर तब्बल 24 धावा धावपळ झलकल्या गेल्या। बिनबाद जिंदाबाद निश्चित धावसंख्या आपण बघतो विरताना दापोडे संघाची
बिनबाद 24. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते वीरताने दापोडे संघ, खास करून स्पेशली चरण. आक्रमण हे बचावाचं साधन असतं असं क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे. आक्रमण अगदी पहिल्याच चेंडूपासून गेलं होतं. पहिल्या चेंडूवर खणखणीचा षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचवा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव आणि 6व्या चेंडूवर पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. असं गोलंदाजीचा पुत्तकरण आपल्याला पाहायला मिळतंय. जितेंद्र येतोय दुसऱ्या षटकात येण्यासाठी. सामना करेल फलंदाज दिनेश. जितेंद्र गुलवे दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहे. आयडियल क्रिकेट कंडिशन हलवार वारे वाहताना मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळाला जी पोषक वातावरण निर्मिती हवी असते ती वातावरण निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. प्रखर ऊन होते दुपारच्या सत्रामध्ये, ते थोडं कमी झालेलं आहे. जितेंद्र दिनेशसाठी क्षेत्ररक्षण अजूनही आपण पाहतोय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक अजूनही 4 तैनात आहेत. 6 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय, थोडासा खाली राहिलेला. इष्टाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऑफ साइडला जर बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक, त्यानंतर ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. यावेळी मात्र टॅप केलेला आहे चेंडूला. 30 सर्कलच्या वरून चेंडू जातो शुभारशेवार चौकार. अतिशय उत्कृष्ट धून IPL ची धून फेस केले होते. 5 एप्रिल पासून मित्रांनो पाहायला विसरू नका इंडियन प्रीमियर लीग IPL. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो, चेंडूला भिरकावून दिला जातोय. शुभारशेवार चौकार. अतिशय उत्कृष्ट धून IPL ची आपण पाहतो मित्रांनो, पाहायला विसरू नका. 5 एप्रिल ते 21 मे या दरम्यान IPL चा महासंग्राम आपल्याला पाहायला इंडियन प्रीमियर लीग 5 एप्रिलला सुरुवात होणार, 21 मे ला बरोबर IPL चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दिनेश हाय मात्र चौकारांच्या हॅट्रिक वर आहे. पाहूया 5वा फलंदाज बनतोय का. पूर्ण मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून येतोय यशाच्या हातामध्ये. त्यानंतर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहणार आहोत इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून या दरम्यान, ज्यामध्ये भारताच्या 3 लढती 4 जूनला पाकिस्तान विरुद्ध, 8 जूनला श्रीलंका विरुद्ध आणि 11 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध शेवटचा सामना भारताचा रंगणार आहे. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये अतिशय उत्कृष्ट फटका. पाहूया चेंडू शुभारशेवारी षटकार, फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाने धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या वेगाने ओढून होते ती 38. दुसरं षटक मार्गस्थ आहे जितो. यावेळी मात्र कार्पेच्या सहारे एक कव्हर ड्राईव्हचा उत्कृष्ट फटका, कॉफी बुक स्टाईलने चेंडू जातोय कव्हर शुभारशेवार चौकार.
आपण IPL चे धून ऐकतोय. IPL 2017 5 एप्रिल ते 21 मे दरम्यान आपण पाहणार. त्यानंतर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी 1 जून ते 18 जून इंग्लंडमध्ये मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखला जाणारा चॅम्पियन चषक यंदा इंग्लंडमध्ये रंगणार आहे. 2013 साली इंग्लंडमध्ये झालेली ही स्पर्धा टीम इंडियाने जिंकली होती. यावेळी अजिंक्यपद राखण्याचं आव्हान असून पहिलीच लढत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. एजबस्टन या ग्राउंडवर 4 जून या दिवशी. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला लढावं लागणार आहे श्रीलंका विरुद्ध. त्यानंतर 11 जूनला साऊथ आफ्रिकेच्या संघाविरुद्ध 2-2 हात करणार आहे भारतीय संघ. यंदा एक क्रिकेटची मोठी मेजवानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ते बिनबाद 42. अतिशय उत्कृष्ट सलामी आपल्याला पाहतोय दोन्ही फलंदाज दरम्यान चरण आणि दिनेश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय वीरताना दापडे या संघाचा. नवीन फलंदाज प्रितेश पाटील 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. याचं कारण चरण हा भाव दोन पॅलूनमध्ये परतलेला आहे. चरण याने उत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन करताना सलामीला येऊन चांगली सलामी दिली होती. आपल्या संघासाठी 24 धावांचं योगदान दिलं होतं. त्यामध्ये 3 नेत्रदीपक चौकार आणि 2 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. एक इनफ टोटल चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या स्पर्धेचे 1 मॅन शो ज्याने इतिहास रचलेला आहे. हिस्टरी मॅन ऐतिहासिक पर्सनॅलिटी संजय मनेरा साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. पुन्हा एकदा साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. यश यावेळी मात्र बाहेरच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. 1 धाव छोटी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. मात्र या प्रयत्नात फलंदाज धावबाच्या रूपाने बाद होतोय. बॅक टू पॅव्हलियन. आपण बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर त्याचा 7 फलंदाज लवकरात लवकर बाद होताना आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. चरण बाद झाल्यानंतर मात्र दिनेश हा बाद होतोय आणि अशा प्रकारे दोन्ही सलामीरा डगआउट मध्ये पॅव्हलियन मध्ये परतल्या तंबूच्या आश्रयाला. आता मात्र 2 नौके फलंदाज प्रितेश आणि राजन ही जोडे येणार. राजन सर्वात अनुभवी असा फलंदाज 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 42. जयेश वखारे फ्रंट टू द अटॅक फेसिंग राजन पाटील. यावेळी मात्र बाहेरच्या चेंडूला खेचून काढला होता जवळ मात्र 1 धावेसाठी. भद्रमूर्ती कालेर आणि गावदेव पूर्णा दोन्ही संघाच्या कर्तव्याने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जयेश यावेळी मात्र खराब चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतायत. वाईटच्या रूपाने एक आव्हान धाव मिळते वीरताना दापोडे संघाला. 1 धावेने धावसंख्यावरून होते ती 44. आपण ग्रामीण क्रिकेटचा 22वा मेगावून आपण पाहतोय. सिटी क्रिकेट मधल्या 10वा मेगावून आपण पाहतोय जो सध्या सुरू आहे. NCF कप राष्ट्रवादी चषक. यावेळी मात्र चेंडूला हवाई मार्गाचा वापर केलेला आहे. सरळ चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. लॉंग ऑन शुमार षटकार.
यावेळी पुन्हा एकदा चेंडूला लॉफ केलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने ग्लोरियस षटकार. या षटकाने धावसंख्या मुसंडी वाढते, वेगाने वाढते. धावसंख्या वाढून होते ती 56. 56 लॉस फॉर द 2 विकेट्स. 2 ओपनर बॅक टू व्हॅलन. चरण आणि दिनेश, प्रितेश आणि राजन ऑन द ग्राउंड. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ग्राउंड मध्ये आहेत. आणि वेळ मात्र फुलटाच गेलेला, फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. प्रितेशाला केवळ एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 57. 3 षटकार संवाद, 3 षटकार संवादानंतर धावसंख्या आपण पाहतोय विरोधाने दापोडे संघाची ते 57. 57 2 गाड्यांच्या मोबदल्यात. यापुढील सामन्यासाठी मी आवड देऊ इच्छितो बंदरामध्ये कालेर संघाचा कर्णधार तसेच गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. यापुढील सामना या 2 संघादरम्यान खेळला जाणार आहे. बंदरामध्ये कालेर संघाने ग्रामीण क्रिकेट मधले एक रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. जे लक्ष्य होतं 96 धावांचं ते 4.4 चेंडू मध्ये, अर्थात 4 षटकाने 4 चेंडू मध्ये पार गेले होते. 99 धावा तब्बल कुठून काढल्या. नवीन रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळते. याआधी हा रेकॉर्ड होता ज्यापासून कारगिल संघाचे नावे ज्याने 81 धावा अष्टनायक ठाकूरपाडा संघाविरुद्ध राहनाल चषकामध्ये पूर्ण केल्या होत्या. मात्र तो रेकॉर्ड ब्रेक केलेला बंदरामध्ये कालेरा संघाने. एक नवीन रेकॉर्ड ग्रामीण क्रिकेट मधील आपल्याला पाहायला मिळतोय. संजय दिनेश येतोय गोलंदाजी मार्कवर. दिनेश भोईर संघाचा कर्णधार. मारता क्या न करता दिनेश स्वतः येतोय गोलंदाजी मार्कवर. कारण संघाची जर अवस्था बघितली तर धावा होत नाही तर धावा वाहत आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या. आणि त्याचं कारण स्वतः कर्णधार चेंडू हातामध्ये घेतोय, स्वतःवर विश्वास दाखवतोय दिनेश. सामनाकडे फलंदाज प्रितेश. यावेळी मात्र रिव्हर्स फटका, खेळ सोडला जातोय. विनोद हाडड्याच्या कडून जीवदानाचा फायदा मिळतोय फलंदाजाला. 1 धाव पूर्ण करता फलंदाज. धावसंख्या 1 ने वरून होते ती 58. 58 लॉस फॉर द 2 विकेट्स. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी राजन करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन नियोजन संयोजन आपण बघतोय. लाईव्ह टेलिकास्टची तर खूप वाहवा होत आहे. अगदी आउट ऑफ भिवंडी बाहेरून आम्हाला हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने SMS येत आहेत, मेसेज येत आहेत. यावेळी मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा आहे. अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 59. 59. यावेळी पुन्हा एकदा जागून खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतः खेळाडू वृत्ती दाखवतोय राजन पाटीलला. बॅटची एज घेऊन बॅटचं चुंबन घेऊन चेंडू पोहोचला होता इष्टाच्या हातामध्ये. तिसरा फलंदाज बाद होतोय वीरताने दापोडे या संघाचा. पाचव्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला निलेश पाटील. यानंतर जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना बंद्र्यामूर्ती कालेर संघाचा कर्णधार आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघाच्या संघनायकांनी
नाणेफेक बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. दिनेश सामना करेल फलंदाज निलेश. यावेळी मात्र अतिशय खराब दिशा फरकटली जाते. स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळते दिनेशाच्या मार्फत. पंचाचा वाईटचा शर्त आहे. अवंतचा वाईटच्या रूपाने धावसंख्या पूर्ण होते 60. यावेळी पुन्हा एकदा दिशा चेंडू. पंचांचा 9चा इशारा येतोय आणि फ्री हिट असणार आहे. पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पाहतोय आपण दिनेश याला गावदेवी भिनार संघाकडून. कालच्या दिवशी आपण बघितलं जयपासून गोडसे संघाकडून हरीश केने याला पहिल्यांदाच आपण गोलंदाजी करताना पाहिलं होतं. मात्र चांगली गोलंदाजी केली होती हरीश केने याने. दिनेश मात्र थोडासा स्वेर मारा करतोय. यावेळेला फुलटाच चेंडूला स्वंग गेलेला आहे. चेंडू जातोय शुभार षटकारासाठी. स्टार खेळाडूंची उणीव निश्चितपणे जाणवते. विरताने दापोडे संघाचा विचार केला तर सिक्सर किंग हर्षद चौधरी प्लेइंग 11 मध्ये नाही तर प्रतिस्पर्धी संघामध्ये बिग बर्ड ज्याला मी म्हणतोय कोटणी ब्लॉकच्या अंदाजाने नेहमी गोलंदाजी करताना हेमन हरड याला आपण पाहतोय. हेमन हरडची निश्चितच उणीव जास्त प्रकर्षाने जाणवते इथे गावदेवी भिनार या संघाला. यानंतर मित्रांनो आपण भद्रावती कालेर विरुद्ध गावदेवी पूर्णा या 2 संघांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दिनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये शतक चेंडू झेप पावतोय. बॅकअप ही खराब आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते. 2 क्षेत्ररक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा वसूल करतात फलंदाज विरुद्ध दापोडे संघाचा. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती 69. 69. हे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातो. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. अशा प्रकारे 4 षटकांमध्ये 4 षटकांत समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय विरुद्ध दापोडे संघाची 70. 12 फॅन 12 खेळाडूंनी ग्राउंड मध्ये जायचं आहे. मित्रांनो आज 9 फेब्रुवारी आजच्या दिवशी 1922 मध्ये इंग्लंडचा ग्रेट स्पिनर जिम लेकर याचा जन्म झाला होता. ज्याच्या नावे अनिल कुंबळेच्या अगोदरी एका इनिंग मध्ये 10 गडी बाद करण्याचा रेकॉर्ड होता. आणि हा असा गोलंदाज होता ज्याने एका टेस्ट मध्ये दोन्ही डावात मिळून 19 गडी बाद केले होते. पहिल्या इनिंग मध्ये 9 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 10. 1959 मध्ये त्यांनी करामत केली होती आणि हा विक्रम अजूनही अबाधित आहे. मित्र आजच्या दिवशी 1970 मध्ये ऑस्ट्रेलियाचा नव्हे तर जगातील ग्रेट गोलंदाज ग्लेन मॅग्रा याचा जन्म झाला होता. ज्याच्या नावे वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 39 मॅच मध्ये 71 गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आहे. आजच्या दिवशी 1983 मध्ये साऊथ आफ्रिकेचा रॅन या गोलंदाजाचा मॅक्लेरन या गोलंदाजाचा जन्म झाला होता. ज्याच्या गोलंदाजीवर क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार शाहिद आफ्रिदीने जोन्सबर्ग या ग्राउंडवर खेचला होता. जेव्हा शाहिद आफ्रिदीने 158 मीटरचा षटकार खेचला होता आणि तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आहे. आजच्या दिवशी 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून सलग 15व्या विजयाची नोंदचा रेकॉर्ड केला होता. आजच्या दिवशी 2003 मध्ये वर्ल्ड कप मध्ये ब्रायन लाराच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने बलाढ्य साऊथ आफ्रिका संघाला पराभूत केलं होतं.
आणि आजच्या दिवशी 2007 मध्ये तमीम इक्बाल बांगलादेशचा ग्रेट फलंदाजाने आपलं पदार्पण केलं होतं वन डे मध्ये. आणि आजच्या दिवशी 2008 मध्ये जेसी रायडर न्यूझीलंडचा जो फलंदाज आहे स्टार, त्याने आपलं वन डे डेब्यूट केलं होतं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाच्या मार्गावर गोलंदाज येतो हरेश. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातोय, सरळ निघून जातोय यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतो वीरताना दापोटे संघाची 4 षटकांची समाप्तीनंतर 70. बंद्र्या मारुती कालेर संघाचा कर्णधार आपण नाणेफेक बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे आणि गावदेवी पूर्ण दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. हरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र खराब चेंडू पाडल्यानंतर थोडस उचली अनफिक क्षेत्र बाउन्स मात्र बाहेरच्या बाजूने. पंचांचा वाईटचा इशारा आहे. अवंतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होती ती 71 71. क्रिकेटला पोषक वातावरण देणे आयडल क्रिकेट कंडिशन मध्ये क्रिकेटचा मेगा इव्हेंट बिग शो पाहत आहोत आपण. वन मॅन शो संजय मनेरा साहेब आहे यांचा बिग शो. फुलटाच चेंडू एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. या एका धावेने धावसंख्या ओढून होते ती 72. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि भरपूर चर्चा या स्पर्धेची अगदी तालुक्यामध्ये नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरही चर्चा होत आहे या लाईव्ह टेलिकास्टची. जे स्कोर अपडेट आहे अगदी इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे अनेक मेगा इव्हेंट आपण सिटी आणि ग्रामीण मध्ये पाहिलेले आहेत, मात्र असा मेगा इव्हेंट हा पाहिलेला नाही. याचं संपूर्णपणे श्रेय जाते संजय मनेरा साहेबांना. रोहन तरे हे त्या टीमचे संलग्न आहेत लाईव्ह टेलिकास्ट जी टीम आहे आमची. आणि अराउंड लेग त्रिफला बाद होतोय आणि निश्चितच कोणाला संपर्क साधायचा असेल तर रोहन तरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता लाईव्ह टेलिकास्ट साठी. अतिशय उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. आपण प्ले स्टोर वर जाऊन इंडिया क्रिक हे ऍप डाउनलोड करून स्कोर अपडेट पाहू शकता. त्यानंतर युट्यूब वर पाहण्यासाठी मित्रांनो लॉग ऑन करा, टाईप करा SMD लाईव्ह. या स्पर्धेचे संपूर्ण टीम्स आशिष गायकवाड, पंकज माले, हरिदास पाटील, रोहन तरे, भूषण पाटील यांच्याद्वारे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक आता गोलंदाज हरेश, नवीन फलंदाज अजय. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो एकाच ऍक्शन मध्ये चेंडू भिरकावून दिला जातोय शिमाराच्या बाहेर षटकारासाठी. व्हॉट अ शॉट. DJ Manish हे षटकार धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या वेगाने वाढवून होते ती 78. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटकाचा गोलंदाज हरेश. षटकाराने खातो करतोय फलंदाज अजय. यावेळी मात्र दिशा फरकडली जाते. खूपच बाहेरचा पंचांचा नोचा इशारा येतोय. अगदी 1 नंबरची प्लॅटफॉर्मची गाडी जवळजवळ 4 ते 5 च्या प्लॅटफॉर्मवर पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाजामार्फत आणि फ्रीड असणार आहे. धावसंख्या वाढून झाले या सिंगलने 79. यावेळी मात्र चेंडू आडव्या वाटणे केलेला आहे. कुठलीच संधी नाही. चेंडू होतो मिड विकेट शिमारच्या 12 चौकारासाठी.
मात्र डेंजर झोन मध्ये प्रवेश करते. धावसंख्या ग्राउंड 83. या ग्राउंडवर 77 धावा चेस झालेल्या आहेत. 96 धावा चेस झालेल्या आहेत. क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. आणि या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे हरेश टू दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. यायला पुन्हा एकदा चेंडूला भिरकॉन दिलेला आहे षटकारासाठी. ग्लोरियस षटकार. सुभाष धुमाल. तर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना बंद्यामूर्ती कालेर आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय अशोक तरे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक बंद्यामूर्ती कालेर संघाचा कर्णधार रोशन स्वागत आहे आपलं. आणि गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाचा संघनायक किशोर सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. या स्पर्धेचे वनमॅन शो आयोजक संजय मणिराज साहेब. पाच षटकाचा सामना राहील. नाणेफेकीचा कॉल बंद्यामूर्ती कालेर संघाने जिंकलेला आहे. आणि मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. रोशन सर्वप्रथम स्वागत आहे आपलं. नाणेफेक जिंकलेली आहे. गावदेवी पूर्णा या संघासोबत नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या सामन्यात बघितलं पॉवर शेलार या संघासोबत ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती आणि अशक्य वाटणारा विजय साकारला होता. मनोधैर्य निश्चित वाढलेला असेल. पहिला जो सामना केला तो संघ कायम राहील की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काही संघामध्ये परिवर्तन पाहायला मिळणार आहे? तोच संघ आहे, तेच संघ आहेत. गावदेवी पूर्णा संघाला 5 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कालेर संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. पण बघितलं पॉवर शेलार या संघाच्या फलंदाजांनी कालेरची गोलंदाजी सुद्धा पिशे काढली होती, चोपेर फटकेबाजी केली होती. तर या सामन्यामध्ये गोलंदाजीकडून काय अपेक्षा असेल? हा, व्यवस्थित बॉलिंग करावी. नंदन आहेत, दिलीप आहेत. आणि खास संदीपसाठी काही मेसेज या सामन्यासाठी? हा, चांगली बॅटिंग करावी. बेस्ट ऑफ लक रोशन. किशोर सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. नाणेफेक हरलेली आहे आणि बंद्यामूर्ती कालेर संघाने टेनिस क्रिकेट या भिवंडी जगतमध्ये आज अतिशय एक मोठं विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सहज पार केलं होतं. त्या संघा अगेन्स्ट आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. 5 षटकामध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस. गावदेवी पूर्णा संघ नेहमीच देवा टावरे यांच्यावर अवलंबून होता. पण बघितलं की या सामन्यामध्ये तसं काही घडलं नाही. देवा टावरे सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र बाद झाल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी जी फलंदाजी केली, अतिशय चांगली फलंदाजी. या सामन्यामध्ये तोच संघ कायम राहणार की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काही संघामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळणार? आमचा एक बॉलर कमी होता जतीन, तो आलेला आहे आणि संघामध्ये तेवढा एक परिवर्तन होणार. आणि आता मात्र असं वाटते की जतीनचं आगमन झालेलं आहे, वापसी झालेली आहे आणि हा संपूर्ण संघ परिपक्व बनलेला आहे सामन्यासाठी. अशी आशा बाळगू आम्ही की बंद्यामूर्ती कालेर संघाला या सामन्यामध्ये आपण एक अतिशय टफ फाईट देणार. टफ शकेल. आणि शेवटचा प्रश्न, देवा टावरे करून या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय अपेक्षा असेल? त्याने शतक मारावा आता. अतिशय बेस्ट ऑफ लक. व्हेरी नाईस किशोर. तर नाणेफेकीचा कॉल बंद्यामूर्ती कालेर संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गावदेवी स्पोर्ट पुणे संघाला फलंदाजी करण्याचा निमंत्रण स्वीकारलेलं आहे. सामन्याला सुरुवात होते.
सामन्याला सुरुवात तब्बल 90 धावाचं अतिशय भल्ल मोठं विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता गोलंदाज राजन याचा. लेग बाईटचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येने गावदेवी भिनाऱ्या संघाचं खातं उघडतोय. दिनेश आणि सुनील ही सलामीची जोडी गावदेवी भिनाऱ्या संघाची. गोलंदाज यावर्षी जर बघितलं राजन मग वीरेन स्पोर्ट ठाकूरपडा असो की मग वीर तानाजी दापोडे, ग्रामीण क्रिकेट आणि सिटीमध्ये प्रभावित मारा पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून. यास मात्र चांगला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये हा चेंडू. एक धाव पूर्ण आणि सहज जोपर्यंत चेंडूला अडवतोय डीप कव्हर मध्ये तोपर्यंत दुसरी धाव पण सहज पूर्ण करतोय फलंदाज सुनील. खातं उघडतोय स्वतःच आणि गावदेवी भिनार या संघाची धावसंख्या 3. सुनील साठी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन. यास मात्र स्लॉक केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका. स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जाणारा हा पहिल्या बोनसनी चौकार. चौकार आणि सुनील व्यक्तिगत 6 वर आणि संघाची धावसंख्या 7. सज्ज होतोय गोलंदाज राजन. यास मात्र खराब चेंडू. अतिशय सुंदर असा प्रहार. लॉंग लेग सीमेरेषेकडे. इशारा काय येणार हे पाहायचं आहे. षटकार. खराब चेंडू होता. पूर्णपणे फायदा उचलला. भिरकावून दिला चेंडूला लॉंग लेग सीमेच्या वरतून 6 धावासाठी. लहान मूर्ती आहे पण अतिशय उंच असे फटके मारण्यामध्ये पटाईत असलेला सुनील षटकार वसूल करतोय. षटकारांनी धावसंख्या पुढे सरकते ती 13. पाता परत बॅकफुटला जाऊन एक अतिशय चांगला फटका. चेंडू वळतोय आणि निघून जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावासाठी. धावाची सरासरी आहे. बघा मित्रांनो, भिवंडी टेनिस क्रिकेट किती उच्च कोटीचं क्रिकेट आहे. ही 18ची सरासरी सुद्धा पहिल्या षटकाचा खेळ जर बघितला पण कम वाटते. गावदेवी भिनार ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय. यास मात्र स्विंग केलेले चेंडू हवाई मार्गे हा षटकार. लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील यांच्या बॅटमधून अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावपलकावर धावा आहेत त्या 23. सरासरी राखायची ती 18ची पण पॉवरप्लेच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा चोपून काढल्या फलंदाज सुनील यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अतिशय मजबूत सुरुवात 23. बघा मित्रांनो, आताच जेव्हा मी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा एक अतिशय हरपुणा खेळाडू ऑलराऊंडर महेश ठाकरे यांच्याजवळ गेलो होतो. महेश ठाकरे यांचं असं मत आहे की या मैदानावर 90 धावा सुद्धा कमी पडतात. याचं एक उत्तम उदाहरण बघितलं. भिनार या संघाकडून तब्बल पहिल्या षटकामध्ये 23 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 जे आव्हान आहे 90 त्याचा पाठलाग करताना अतिशय मजबूत आणि तुफानी सुरुवात. दोन्ही संघाचा जर विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये तर जवळपास वीर तानाजी दापोडे संघाने जवळपास 24 धावा पण एक धाव माग आहे. आणि विकेटचं जर बघितलं आपण या षटकामध्ये तर सध्या तरी या षटकामध्ये वीर तानाजी दापोडे संघ पहिल्या षटकामध्ये पुढे आहे. गोलंदाज सज्ज होते प्रितेश, स्वतः संघनायक आहे. प्रितेशचा पहिला चेंडू अतिशय खणकर असा फटका, स्कोर एक शिमरीच्या बाहेर जाणारा हा चौकार. धावसंख्या चौकारांनी पुढे सरकते ती 27. प्रितेश यांच्या पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर सुरुवात करतोय दिनेश. सुरुवात चांगली षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. याच मात्र अतिशय सुंदर वापशी केलेली आहे गोलंदाज प्रितेश यांनी. बघितला गुडलिन स्पॉट हा टप्पा होता आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीच्या हातात. निर्धाव अतिशय सुंदर वापशी करतोय गोलंदाज प्रितेश. बिनबाद 27 अशी धावसंख्या. गावदेवी बिनार या संघाची वीर तानाजी दापोडे संघासमोर तब्बल 90 धावाचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे परिवर्तन नाहीये. पॉवर प्लेचा दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रितेश यांचा. यास मात्र हुक केलेल्या चेंडूला हवे झेल घेण्याचा प्रयत्न केला जातो पण पोहोचू शकणार नाही. बॅकवर्ड स्क्वेअरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेची मागणी करतोय सुनील आणि त्याला साथ देतोय दिनेश. चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावेने दिनेश नॉट स्ट्राईकला पोहोचतोय. 3 चेंडूचा सामना केल्यानंतर व्यक्तिगत 7 वर आणि गावदेवी भिनार या संघाची धावसंख्या बिनबाद 30. या स्पर्धेचं एक मात्र अर्धशतक ज्यांनी ठोकलं होतं पॉवर शेलार संघाचा आकाश. 69 धावाची नाबाद खेळी पण त्या खेळीवर पाणी फेरल्या गेलं. पण त्यामध्ये कालेर या संघाच्या संदीप यांनी ज्या प्रकारे कमी चेंडूमध्ये धमाकेदार डाव साकारलं होतं. प्रितेश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. समोर सुनील व्यक्तिगत 2 षटकार आणि 2 चौकारांनी 22 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. यास मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी. अतिशय सुंदर तालमेल आणि सहज या 2 धावा पूर्ण. 2 धावेनी सुनील 6 चेंडूचा सामना करताना व्यक्तिगत 24 वर आणि संघात धावसंख्या बिनबाद 32. प्रितेश सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू. चेंज ऑफ पेश दिमागी त्याचा चेंडू होता. सरळ विकेटवर जाणारा बचावात्मक पद्धतीने फक्त बॅक टू द बॉलर खेळून काढला. अतिशय छान चेंडू होता. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. अतिशय परत एक चांगला चेंडू स्वतःच फॉर्तुमे. यावेळेस मात्र निशाणा लागत नाहीये यष्ट्यावर. तिथं धाव नव्हती. 1 धाव. सुनील नॉट स्ट्राईकला पोहोचतोय 25 वर आणि संघात धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावाचा पाठलाग करताना बिनबाद 33. प्रितेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. जर सरासरी बघितली 18ची सरासरी पाहिजे होती पण त्यापेक्षा कमी धावा खर्च केल्या होत्या फक्त 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावाचा पाठलाग करताना बिनबाद 33. अजून सामना जिंकण्यासाठी चेंडू मात्र शिल्लक आहे ते 18 आणि तब्बल
57 धावाची आवश्यकता आहे. अजून 10 विकेट शिल्लक आहेत गावदेवी भिन्नार संघाकडे. दोन्ही फलंदाज सेट आहे. आता मात्र हाणामारी करावी लागेल. चांगली सरासरी राखलेली आतापर्यंत. सुनील 7 चेंडूमध्ये व्यक्तिगत 25 या धावसंख्येवर फलंदाजी करताना लिटिल मास्टर ऑफ भिनार संघाचा. गोलंदाज दीनानाथ. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता आणि अशा तऱ्हेनं फलंदाज बाद होतोय. जी विकेटची आवश्यकता होती पहिल्या चेंडूवर मात्र संघाला विकेटचा खुराक मिळून देतोय दीनानाथ आणि स्वतःचं खातं उघडतोय विकेटचं. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात गोलंदाज दीनानाथ यांच्याकडून. नवीन फलंदाज कुमार येतोय खेळपट्टीवर. दुसऱ्या फेरीतला पहिल्या सामन्याचा नाणेफेक झालेली आहे. बंद्रामूर्ती कालेर आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघादरम्यान. नाणेफेकीचा कॉल मात्र बंद्रामूर्ती कालेर संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुसऱ्या फेरीतला दुसरा जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन्ही संघादरम्यान. आणि असं वाटते की म्हणूनच अष्टविनायक ठाकूरपाडा संघ दूरच्या त्या स्टँडमध्ये या सामन्यावर अतिशय बारीक लक्ष लावून सामन्याचा आनंद घेताना. आणि पहिल्या सामन्यामध्ये बघितलं आपण शैलेश ठाकरे हा अनफिट असल्यामुळे खेळू शकला नव्हता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला आपण सहमत नाही पंच. लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 34. एन्क्लाव खारबाव इथल्या टुर्नामेंट मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाले होते शैलेश ठाकरे. आणि निश्चित मला अजूनही तो त्याचा क्षण आठवतोय. 2008चा बालाजी चषकचा तो सामना विसरून चालता येणार नाही. रेटामोडतोय विकेट. गोलंदाज सज्ज होतोय दीनानाथ. अतिशय सुंदर मारा षटकामध्ये. यास मात्र अतिशय उत्कृष्ट फटका. गॅप मध्ये स्क्वेअर शिमरीच्याकडे इशारा काय येणार पाहायचा आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय शिमरीच्या बाहेर. चौकार. या चौकारांनी धावसंख्या पुढे सरकते ती 38. एक बाद. दीनानाथ सज्ज होतोय परत गोलंदाजी करण्यासाठी. दीनानाथ सज्ज होतोय समोर खेळण्यासाठी. दिनेश. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. फाईन लेग रिजन कडे एक धाव पूर्ण आणि सहजरित्या दुसरी पण धाव पूर्ण करणार. या दोन धावींनी धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 40. अजून 50 धावाची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. एक मोका होता दिनेशला की हा चेंडू बाहेर फेकण्याचा परंतु बेट झाला त्या चेंडूवर. नाखुश असेल स्वतः दिनेश. दीनानाथ अतिशय चांगलं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त त्यांनी 7 धावा खर्च केलेले आहेत. एक गडी सुद्धा बाद केलेले आहे.
यास मात्र उंच असा फटका हवेत आहे. मिड ऑनला चेंडू पडतोय. धावसंख्या झालेली आहे 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावाचा पाठलाग करताना एक बाद धावफलकावर धावा आहेत त्या 42. 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली ती धावफलकावर 42. 12 चेंडू आणि तब्बल 48 धावांची अजून आवश्यकता आहे गावदेवी भिनाऱ्या संघाला. म्हणजे इथं नंदू पाटील स्कोरर सांगतात की प्रति षटकामागे 24 ची सरासरी. तब्बल या स्पर्धेमधला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर संघाचा जर बघितला आपण 96 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता बंद्यामध्ये कालेर संघाचा फलंदाज. एकूण या संघाची धावसंख्या 99 झाली होती. म्हणजे हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर संघाचं जे आहे 99 चेसिंग करताना 96 धावांची आवश्यकता असताना एक धाव पाहिजे तेव्हा षटकार घेतला होता. आणि त्यानंतर मात्र हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर फलंदाज आकाश पॉवर शिलार संघाचा नाबाद 69. 12 चेंडू आणि तब्बल 48 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चौकार हॅट्रिक करणारे 4 फलंदाज आतापर्यंत बॉयप्रेम केवणी दिवस संघाचा कुणाल सर्वात पहिला फलंदाज, दुसरा फलंदाज पॉवर शिलार आणि ज्या रेकॉर्ड मध्ये नाव नसेल तो म्हणजे नंदन पाटील यांचा चौकाराच्या हॅट्रिक मध्ये नेहमीच नाव असतोय. नंदन यांनी सुद्धा चौकाराची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि या सामन्यामध्ये चरण यांनी वीर तानाजी दापोडे संघाकडून खेळताना चौकाराची हॅट्रिक पूर्ण, षटकाराची हॅट्रिक मात्र फक्त 2 आतापर्यंत पूर्ण करणारे जे 2 फलंदाज, एक सुजाता पिंपळा संघाचा रमाकांत पाटील आणि बंद्यामूर्ती कालेर संघाचा संदीप. तर आपल्या कोट्यातला शेवटचं षटक आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं राजन येतोय. 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. समोर असेल कुमार. जेव्हा मात्र स्कोरलेकडे हा फटका. दुसरी धावण्याचा प्रयत्न नकारतोय. एका धावेनी संतुष्ट होते फलंदाज कुमार. या एका धावेनी धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती 43. यष्टामागे दूर असं यष्टीरक्षक सुहास आहे. पॉइंटला दुर्वा आहे. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ बाउंड्री. आता मात्र थोडस परिवर्तन, कारण की कव्हर पॉइंट काढलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनवर दुर्वा. राऊंड द लेग मधली यष्टी वाकवतोय हा चेंडू. दिनेश बाद होतोय. सुभा धुमाल यावर्षी वीरेन स्पोर्ट ठाकूरपाडा संघाकडून खेळताना आगरी राजा ट्रॉफीमध्ये राजन यांनी 6 विकेट एका सामन्यामध्ये पूर्ण केलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती त्या ट्रॉफीमध्ये. नेहमी मग वीरेन स्पोर्ट ठाकूरपाडा असो की मग स्वतः आपला संघ वीरताने दापोडे या संघासाठी अतिशय लेंथ लाईन आणि अचूक टप्प्यावर मारा करणारा हा गोलंदाज सज्ज होतोय. राजन सज्ज होतोय परत. समोर फलंदाज असेल जितेंद्र.
ड्राईव्ह केलेले आहे आणि असं वाटते सुभा धुमाल की हा सामना इथं जवळपास दूर जातोय गावदेवी भिनार संघापासून. धावसंख्या पुढे सरकते ती 44. छेचाळीस धावांची आवश्यकता आहे अजून 9 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. पाचीचा प्रश्न विचारला पण सहमत नाही. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र निघून जातोय. लेगबाईच्या स्वरूपात चौकार. राजन सज्ज होतोय परत गोलंदाजी करण्यासाठी. याच मात्र फ्लिकचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर झेल आणि मात्र शेवटी कुमार हा फलंदाज फेल. किरण येतोय नवीन फलंदाज. सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बंद्यामूर्ती कालेरी संघाचा कर्णधार सज्ज होतोय गोलंदाज राजन. अतिशय सुंदर षटक आतापर्यंत. पूर्णपणे दबाव गावदेवी भिनारच्या फलंदाजावर. प्रत्येक चेंडूवर अतिशय परिवर्तन करताना यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू परत चांगल्या चेंडूनी या चांगल्या षटकाची समाप्ती करतोय गोलंदाज राजन. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावाचा पाठलाग करताना 3 बाद धावफलकावर पाहतोय आपण. धावा 48. अंतिम षटक टाकण्यासाठी निलेश येतोय. फक्त असं वाटते की आता मात्र विजयाचं अंतर कम करेल कारण की 6 चेंडूमध्ये 42 धावाची आवश्यकता असेल गावदेवी भिनार संघाला. वीर तानाजी दापुड्या संघाकडून आज हर्षद नव्हता पण त्याची कुठल्याही प्रकारे उणीव भाटली नाही वीर तानाजी दापुड्या संघाला. ज्या प्रकारे चरण यांनी फटकेबाजी केली होती. चरण त्याच्यानंतर दिनेश आणि त्यानंतर प्रितेश स्वतः संगनायक या त्रिकुटांनी ज्या प्रकारे वीर तानेस्फोट दापोडे संघासाठी फटकेबाजी केली होती त्याच फटकेबाजीच्या बळावर 90 धावाचं अतिशय मोठं विशाल आव्हान उभं केलं होतं. त्या आव्हानाला समोर जाताना मात्र सुरुवात चांगली झाली होती गावदेवी भिनार संघाची पण प्रितेश यांनी जो विकेट पाहिजे तो विकेट घेतल्यानंतर त्या मात्र आता रनरेट जो होता तो ठेवला नव्हता. यास मात्र हवेत आहे पण हवाई मार्गे हा मिड विकेटच्या वरतून जाणारा षटकार. पुढे सरते ती 54. पाच चेंडू आणि 36 धावाची आवश्यकता आहे.
निलेश यांचं चांगलं स्वागत करतोय फलंदाज किरण. यावेळेस मात्र अजून एक हा फटका, पण यावेळेस मात्र सरळ हातात जाऊन विसावतोय चेंडू लॉंग ऑन सीमेरेषेकडे. फलंदाज बाद. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर यांनी. निलेश अतिशय चांगली वापशी या षटकामध्ये, फक्त विजयाचं अंतर कम करतोय. भिनारा संघात परत एक चांगला चेंडू होता, सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटचा इशारा येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त अंतिम षटकातले. दुसरा सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला की एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्वेर मारा चेंडूला सोडून दिलं होतं फलंदाजाने, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 56. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू होता, बीट होतोय फलंदाज. विजयावर अशा तऱ्हेनं सामन्यावर सिक्का मारतोय वीरताने दापुड्या संघ. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बंद्रामारुती कालेर संघाचा संघनायक चालू सामन्यातला विजेता संघ ठरतोय तो वीरताने दापुड्या संघाचा. आणि या सामन्याचा विजयामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी संघासाठी एक चांगली कामगिरी केली तो म्हणजे वीरताने दापुड्या संघाचा फलंदाज चरण. चोवीस धावाची एक विस्फोटक डाव साकारलं होतं. चरण आपल्याला व्यासपीठावर यायचंय. जेव्हा सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल, प्रत्यक्ष धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होण्यात माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाल. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. यापुढील सामना मित्रांनो आपण पाहणार बंद्रामारुती कालेर विरुद्ध गावदेवी पूर्णा या 2 ग्रामीण क्रिकेटमधील बलाढ्य नामांकित संघादरम्यान. पुन्हा एकदा टेस्ट ऑफ द बेस्ट स्वर्गीय परशुराम नरोत्तम मनेरा चषक 2017 मध्ये या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो संजय मनेरा साहेब, रोहन तरे, योगेश पाटील, गावदेवी आणि सिद्धनायक स्पोर्ट्स अंजूर यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे हायलाइट्स पाहायचे झाले तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या हायेस्ट टीम स्कोअर 99 धावा